नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वन टक्स ब्लाउजचे कटिंग। तर साईज आहे 44। तर अगदी खूप आता काल तर मी वन टक्स ब्लाउजचे दोन प्रकारे कसं कटिंग करायचं हे दाखवलं होतं। आज पण वन टक्स ब्लाउजचंच मी कटिंग दाखवणार आहे, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं। आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे एक ताईंची कमेंट आली होती की 44 साईजचं वन टक्स ब्लाउजचं कटिंग दाखवा। तर त्यासाठी मी आज हा व्हिडिओ स्पेशल त्यांच्यासाठी बनवत आहे। तर मैत्रिणींनो, आपण नेहमी वन टक्स ब्लाउजचं कटिंग जे असतं ना, ते मी तुम्हाला दोन पद्धतीनं दाखवलेलंच आहे। आता थोडंसं वेगळं असणार आहे। तर तो वेगळेपणा काय, तर तुम्ही जर नवीन शिकत असाल तर हा जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला लगेच पटकन वन टक्स ब्लाउज स्टिचिंग पण करायला जमेल आणि कटिंग पण करायला जमेल। तर ते कशा पद्धतीनं, तर चला बघूयात आपण। तर हे बघा, हे वन टक्स ब्लाउजची सर्व मापे आहेत। तर छाती आहे 44 इंच, पूर्ण उंची आहे 15 इंच, आडे आहे 3 इंच, शोल्डर आहे 5.5 इंच, मुंडा आहे 6.5 इंच, मागील गळा आहे 9 इंच आणि पुढील गळा आहे 6.5 इंच। म्हणजे ही सर्व मापे आहेत। आता जे आपण मेजरमेंट टाकणार आहे ना, ती सर्व ही अशी मापे आहेत आणि ह्या पद्धतीनं आपण सर्व मेजरमेंट घेणार आहोत। तर पूर्ण उंची आहे 14 इंच प्लस त्यामध्ये एक ऍड केल्यामुळे 15 इंच आपण उंची घेणार आहोत। तर सुरुवातीला जे आहे ना, आपल्याला 2 इंच मार्जिन सोडायचं आहे। 2 इंच मार्जिन सोडून आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे। तर ते 2 इंच कशासाठी सोडायचं ते मी पुढे तुम्हाला दाखवते। तर इथून घ्यायचं आहे आपल्याला 5.5 इंच। मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 6.5 इंच। इथून पण आपल्याला मुंड्याचं व्यवस्थित मेजरमेंट टाकून घ्या, म्हणजे आपल्याला छातीचं माप टाकताना प्रॉब्लेम येणार नाही। तर आता जिथून आपण मुंड्याचं माप घेतलेलं आहे ना, तिथून आपण चेस्टचं माप टाकणार आहोत। तर 44 आपली चेस्ट आहे। तर आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे 11 इंच। तर इथं मार्जिनला जागा राहत नाहीये, तर तुम्ही ब्लाउज पीसवर टाकताना मार्जिन घ्या। फक्त इथं अर्धा इंचच हे राहत आहे स्पेस, तर तेवढीच मी घेतलेली आहे। पण तुम्ही ज्यावेळेस ब्लाउज पीसवर टाकाल ना, तर 1.5 इंच मार्जिन घ्या। आता आपण आड्यांचं माप टाकणार आहोत। 3 इंच आडे घेतले आणि पुढील गळा आपला आहे 6.5, म्हणजे जेवढा आपला मुंडा आहे तेवढाच आपलं पुढील गळा आहे। तर आता पुढील गळ्याचं आपण अगोदर मार्किंग करून घेऊयात। पुढील गळा आपला गोलच आहे। इथून 1.5 इंच, पुढील मुंड्याचा आकार 1 इंचावरती। तर आता आपण फ्रंट साइडचा जो टक्स घेतो ना, तो 44 साइजला किती घ्यायचं हे मी तुम्हाला आज दाखवते। तर आपलं चेस्टचं माप आहे 44 इंच। तर आपल्याला घ्यायचं आहे इथं 11, म्हणजे किती 11 चौक 44 प्लस त्यामध्ये आपल्याला 11 इथं पॉइंट येणार आपला, म्हणजे चौथा भाग 11 येणार, त्यामध्ये प्लस 1 इंच करायचं आहे आपल्याला, म्हणजे येणार 12 इंचावरती। आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला 4 इंचावरती टक्ससाठी। इथून सरळ रेषा आखून घ्या।
इथून आपल्याला आता 44 चेस्ट आहे आणि जर समजा आपल्याला पफ व्यवस्थित हवा असेल तर तुम्ही इथे 1.25 इंचावर जरी मार्किंग केलं तरी सुद्धा चालू शकतं आणि जर पफ नको असेल तर तुम्ही 1 इंचावरती मार्किंग करू शकता। तर आता आपण घेणार आहोत 1.25 इंच। आता जे आपण इथं घेतलेलं आहे म्हणजे हे कव्हर होण्यासाठी, आता हे आपण टक्स मध्ये जाणार आपला हा पोर्शन आणि इथं कमरेला कमी पडू शकतं त्यामुळे आपण या साईडला घेतलेला आहे। तर इथं आपण घेतलेला आहे 2 इंच। तर आपल्याला असं क्रॉस मध्ये आखून घ्या तुम्ही त्या साईडला व्यवस्थित। म्हणजे जो टक्स घेणार आहोत ना आपण ते इथं एक्स्ट्राचं आपण कापड घेतलेलं, हे सगळं पोर्शन आहे ना हा टक्स मध्ये जाणार आणि त्यासाठी मी ह्या साईडला घेतलेला आहे। म्हणजे ही थोडीशी वेगळी पद्धत आहे। या पद्धतीनं पण तुम्ही वन टक्स ब्लाउजचं कटिंग करू शकता। तर आपण इथं बघितलं आपण कसा टक्स घेतलेला आहे 11 इंच, म्हणजे छातीचा चौथा भाग 11 चौक 44, 11 इंच प्लस त्यामध्ये 1 इंच ॲड केलेला आहे आणि तिथून आपण टक्सचं मार्किंग केलेलं आहे। इथून 4 इंचावरती घेतलेलं आहे। 1.25 इंच आपण इकडं टक्ससाठी घेतलेलं आहे। तर आता आपण फ्रंट साईडचं कटिंग करून घेऊया। पाठीमागच्या साईडला आपल्याला 2 इंच घ्यायचं नाहीये, हे टक्ससाठी आपण घेतलेलं आहे त्यामुळं हे कट करून टाकायचं। बॅक साईडचं 2 इंच जर आपण घेतलेलं आहे ना ते कमी करून टाकायचं। फक्त फ्रंट साईडलाच आपण 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, हे लक्षात ठेवा नाहीतर चुकू शकेल। तर हे बघू शकता हे फ्रंट साईडचं आपलं कटिंग झालेलं आहे आणि ज्या वेळेस तुम्ही ब्लाउज पीसवर हे टाकाल तर कुठेही वाढवू नका, आहे असं सगळं मार्किंग करा। फक्त तुम्हाला इथं सांगितलं होतं की म्हणजे पूर्ण पेपर जरा कमी पडल्यामुळे इथं फक्त तुम्ही 1.5 इंच मार्जिन, 1.5 किंवा 2 इंच तुम्हाला हवं तेवढं तुम्ही मार्जिन घेऊ शकता। आता बॅक साईडच्या गळ्याचं आपण कटिंग करून घेऊया। बॅक साईडचा गळा आपला किती 9 इंच घेणार आहोत आपण। तर आपण ठेवणार आहोत ग्लास गळा, थोडासा क्रॉस घेऊन ग्लासचा शेप देऊ शकता तुम्ही। आता आपण बघूयात बाहीचं कटिंग कसं करायचं। 6.5 इंच बाही उंची आहे त्यामध्ये प्लस आपल्याला अर्धा इंच करायचं आहे म्हणजे 7 इंच आपली बाही उंची येणार आणि इथं आपलं येणार 9 इंच घेर, मुंडा घेर 9 इंच येणार। इथून घ्यायचं आहे आपल्याला 4.25 इंचावरती, म्हणजे 44 चेस्ट असल्या कारणाने चेस्टचं माप जर मोठं असेल, हेवी साईज असेल तर तुम्हाला इथं 4.25 किंवा 4 इंच घेणं गरजेचं आहे। कॅप आहे मग इथं मी 4.25 इंच घेतलेला आहे। इथून क्रॉस लाईन आखून घ्या। इथून आपला मुंडा घेर आहे 6.5 इंच, दंडीचं 1.5 इंच मार्जिन।
आता ह्या दोन्हींचं आपल्याला मध्य करून घ्यायचं आहे. तुम्हाला बाहीचं कटिंग कशा पद्धतीने करायचं ह्याच्यावरती पण मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण वरचा शेप देऊन घेऊया बाहीचा. आता कटिंग करून घेऊया. तर बाहीचं पण आपलं कटिंग झालेलं आहे. तर हे बघू शकता, हा आपला पाठीमागच्या भागाचा आपण कटिंग करून घेतलेला आहे. हे फ्रंट साईडचं आपण कटिंग करून घेतलेलं आहे आणि हे आपलं बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे. आपल्याला आता वन टक्स ब्लाऊजचं कटिंग करताना कुठंही आपल्याला वाढवायचं नाही, फक्त सांगितल्याप्रमाणे 1.5 इंच तिकडं वाढवा आणि आहे असं मेजरमेंट आखून तुम्ही ह्या पद्धतीनं जर स्टिचिंग केलं तर अगदी परफेक्ट, खूप सुंदर असा वन टक्स ब्लाऊज बसतो. परफेक्ट नक्की बसणार. आणि ह्याला बरेच जणांचा प्रश्न असेल की ह्याला योगपट्टी नसती का, तर ह्याला योगपट्टी नसती. वन टक्स ब्लाऊज आहे. जर समजा घागऱ्यावरचा तुम्ही शिवणार असाल किंवा जर समजा खूप वर्क वगैरे असेल ब्लाऊज पीसवरती साडीच्या, तर त्या सुद्धा ब्लाऊजवर तुम्ही अशा पद्धतीनं वन टक्स ब्लाऊज शिवू शकता. म्हणजे कसं होतं, जर खूप वर्क असेल तर त्याचं कटोरी किंवा प्रिन्स कट आपल्याला शिवता येत नाही, त्यामुळे बरेच जण वन टक्स शिवतात आणि शक्यतो घागऱ्यावरच्या ब्लाऊजवर वन टक्स ब्लाऊज ट्राय करतात बरेच जण. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीनं वन टक्स ब्लाऊजचं कटिंग असतं. तुम्ही नक्की अशा पद्धतीनं शिवून बघा. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझं कटिंग सोपं वाटलं की नाही, नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.